आहे संतोष शिंदे. माझ्या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी चालली आहे, आमच्या मराठी शाळेचं वनभोजन आहे, तर मग मी चालले आहे तिकडे. आणि जवळपासच आहे म्हणून चालत चाललं, नाही तर मग लांब असेल तर मग गाडी वगैरे जातो, एकत्र सगळे जातो. आणि जवळ आहे म्हणून मग कामं करूनच घरातले निघतोय. पुढे आमच्या मिलाचा चालतोय आणि माझ्याबरोबर आहे दीपा वहिनी. हे बघा, बघितलात ना, तिथं ना जनावरांची म्यान आहे मोठं, म्हणजे कात म्हणतात त्याला कात म्हणतात. आम्ही मॅन म्हणतो, कात म्हणतो, असं काही नाही, पण त्याला कात म्हणतात, मॅन म्हणतात. त्या ठिकाणी आलो आहोत, तर आता जातो. जिथे वनभोजन आहे तिथे पोचले आणि सर्व पालक वर्ग बसलेत भाजी साफ करायला. मध्येच भेळ दिले खायला, तर ही आहे भेळ. भाजी कटिंग करून झाल्यानंतर अर्ध्यांनी पुरी लाटाय घेतले. इकडे पुरीचं काम चालू आहे आणि इकडे भाजी कटिंग चालू आहे. तर सर्वजण तेच करताय आणि आपलं काम करतोय, म्हणजे जेवण करायचं चालू आहे. इकडे मी बसले, इथे मला दिलंय हे भांडं, त्याच्यात टाकलंय खोबरं आणि ते खोबरं बारीक करायसाठी दिलंय माझ्याकडे. इकडे लहान मुलं सगळी खेळत आहेत आणि त्यांचे खेळ वेगवेगळे चालू आहेत. अर्धे एका ठिकाणी, अर्धे एका ठिकाणी, असे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे खेळ खेळत आहेत. आणि इकडे झालंय भात, आमटी आणि ही आहे भाजी आणि ह्या समेत आचारी आहे. अरे सांगा काय काय आजचं जेवण. 2 आचारी आहेत. आता आपलं काय काय जेवण आहे वनभोजनचं आहे ते सांगतील. काय काय जेवण सांगा. शिरा, साधा भात, डाळ फ्राय, कुर्मा भाजी आणि कट्टी, लोणचं, पापड. आजचाच मेन्यू आहे हा. आणि इकडे सगळ्यांना बसले आहेत. इकडे या लोकांचं सिरियस डिस्कशन चालू आहे आणि या दोघांचं काहीतरी जास्तीच चालू आहे आणि त्यामध्येच कोशिंबीर पण कापतायत, म्हणजे काकडी वगैरे कापून घेत आहेत. ज्या महिला पुरी लाटतायत. सांगा एक नारा धरलेला आहे. इकडे बसलाय अमोल दादा, तो काकडी कापायलाच बसलाय. काकडी एकदम शांततेत कापतोय आणि मग मी त्याला आले इथे सतवायला. ज्यांचं हे फार्म हाऊस आहे त्यांनी इथे गावरान कोंबडी पाळलेत आणि खूप छान प्रकारे पाळलेत. नंतर इथे मोठी अशी त्यांनी शेड काढले, त्याच्यामध्ये त्यांनी बॉयलर कोंबडीचा व्यवसाय चालू ठेवला आहे. आता या कोंबड्या त्यांनी दिल्या आहेत, म्हणजे विकले आहेत. आता नवीन कोंबड्या आणतील तेव्हा इथे दिसतील. फिरायला आलोय तिथे पोपटांची पण हीच शिकारामध्ये करत होती माझ्या व्हिडिओमध्ये. जी कोथिंबीर आणून दिली ना हिने. त्यांचं पाठचं त्यांचं घर आहे आणि त्यांच्या आवारामध्ये आम्ही वनभोजनला आलो आहोत. खूप छान प्रकारे त्यांनी झाडं लावले ना, झाडं छान वाटतात. त्यांनी ना इथे पक्षी ठेवलेत आणि त्यांनी पाळलेत. परत त्यांचा कोंबडीचा व्यवसाय आहे, तिथे बॉयलर कोंबडी ते विकायला ठेवतात. तर कोणाला हवे असतील तरी असं काही नाही, जवळपास जे असतील ते घेऊ शकतात. आणि इकडे बघा पाठीमागे फुलं आहेत. आणि इकडे ना सुवेदाची मुलगी आहे विरा, ती काय ऐकतच नाही आहे. एनी टाईम फिरायला पाहिजे तिला. ए विरा, बाय बाय कर. बाय बाय. काय विरा त्याच्यात पूर्ण एका साईडून आहे ना त्यांनी आजूबाजूने बागच तयार केले. छान प्रकारे अशी फुलं लावली आहेत. बघितल्यावर इकडं मन मोकळं असं होतं, आनंदच वाटतोय. कारण का हवेशीर जागा आणि इथे ह्यामध्ये ना फुलं पण तुम्ही बघितलात तर ही कुठली कमानी आहे ना, खूप छान वाटते. हे बघा मस्त. हा दुसरा गेट आहे, म्हणजे स्टार्टिंगचा हा वाला आहे आणि एंडिंगचा तो वाला आहे, म्हणजे घराजवळचा. आणि हा म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हा हा समोर लागतो. आणि खूप छान प्रकारे त्यांनी सगळीकडची झाडं अरेंजमेंट करून लावली. ते जेवण वाढायला सुरुवात करतायत. तर आता लहान मुलांना पहिलं बसवतायत आणि नंतर मग त्यांना जेवण वाढून झाल्यानंतर म्हणजे आलेले पाहुणे मंडळी असतील तर त्यांना वाढतील. इथे विरा बसली तिचा मम्मम खात. आणि हे आहे आजचं जेवण. वाढून झालं आहे, नंतर मग मी शूटिंग करते. झाला पण काका
इकडे अजून जरा लोक बसते पाहिजे. या उभे राहायचं काळा घाटे ब्राह्मणवाडीचं म्हात्रे यांच्या फार्म हाऊसमध्ये आपण कळत आहोत. दरवर्षीप्रमाणे वहिनीने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही दरवर्षी इथे वनभोजन घ्या. पहिल्यांदा आमच्या शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला तुमचे सर्व तुमच्या कामाचं दरवर्षी आम्हाला असंच मिळावं. नाही नाही तुम्ही कधी पण या, कधी पण आमच्याकडून जी होणारी सेवा असेल ते आम्ही नक्की करू. आम्हाला फक्त फोन करा. तर या निमित्ताने मातृवहिनी आपल्या सर्व मुलांना काही छोटी भेटवस्तू देणार आहेत. तर एकेका विद्यार्थ्याने येऊन ती भेटवस्तू घेऊया. ठीक आहे? पण जर छोटे या त्यानंतर वर्ष फायनली बसले मी जेवायला. मराठी शाळेचं वनभोजन 2025-26 आजच्या दिवशी संपन्न झालं आहे आणि शेवटची पंगत आमचीच बसले आणि हे होतं आजचं जेवण. खूप छान आणि सुंदर जेवण होतं. तर हाच होता वनभोजनचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.